नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की नागेश याने आता अंगद महाजन आणि देवकी महाजन यांचा खून करून आल्याच्या नंतर त्याच्या बहिणीचा नवरा म्हणजेच प्रभास याला सांगितलं होतं की प्रभास, मी आता माझं काम पूर्ण केलेलं आहे। त्या देवकी अंगद आणि महाजन अंगदला मी अग्नी देऊन आलेलो आहे। अंतिम संस्कार होईपर्यंत आणि ते मरेपर्यंत तू आता तिथे थांब। नाही, जर कोणी चितेवरून उठून बाहेर आलंच तर आता तू पुढचं काम सांभाळून घे। कळलं ना तुला मला काय सांगायचं आहे ते? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणाला होता की त्यावेळेस तू काळजीच करू नका, काय करायचं आहे ते मी बघून घेईन। आणि मग आता तो लगेचच तिकडनं आतमध्येही निघून गेला होता। पण हे सर्व काही दुर्दैवाने वासंतीने ऐकलं होतं आणि मग आता वासंती ही आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक वाईट कर्मावरती नेहमीच पश्चाताप करत असते की माझा नवरा हे असं का करतो। तर आता त्याला त्याच्या बहिणीचा नवरा सांगत असतो की तुम्ही काळजी करू नका, पुढे काय करायचं ते मी बघून घेईन सगळं। त्यानंतर आपण पाहतो की इकडे देवकी ही मात्र त्या आगीतून कशीबशी बाहेर सुटलेली असते आणि आता ती त्या आगीतून वाचून जाण्याचा प्रयत्न करत असते। पण आता तोपर्यंत समोरून तिच्या प्रभास येतो आणि प्रभास तिला बघतो। त्याबरोबर तो म्हणतो, अरे ही सुटली म्हणजे हिच्याबरोबर तो हिचा नवराही सुटला की काय, पकडा हिला। पण तोपर्यंत ती पळत पळत पुढे निघून येते। आता मागून एक गुंड तिच्या पाठीत चाकू मारतो। त्याबरोबर चाकू लागल्यामुळे आता तिला त्रास व्हायला लागतो आणि मग मात्र तिचं पळायचं स्पीड कमी होतं। इतक्यात तिच्या समोरून वासंती येते आणि वासंती तिला म्हणत असते, ताई थांबा। त्याबरोबर ती म्हणत असते की नाही, मला सोड, माझ्यापासून लांब हो, मला जाऊ दे। त्याबरोबर वासंती तिला सांगते, काळजी करू नका, हे बघा मी तुम्हाला वाचवायला आली, प्लीज ऐकून घ्या माझं, थोडा वेळ थांबा। आणि मग लगेचच ती बाई म्हणते, वाचवायला? त्यावर ती सांगते, हो वाचवायला, तुम्ही आता माझं ऐका। ते बघा ते मोठं झाड दिसतंय ना, तुम्ही जाऊन त्याच्या मागे उभ्या राहा। हे बघा ते गुंड इथं कधीही येतील आणि ते तुमच्यासाठीही चांगलं नाही आणि आमच्यासाठी, म्हणून सांगते तुम्ही जा आणि तिथे त्या झाडामागे उभ्या राहा। त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते की ठीक आहे आणि लगेचच जाऊन ती त्या झाडाच्या मागे लपते। आता झाड मोठं असल्यामुळे देवकी त्या झाडाच्या मागून दिसत नसते। मग आता लगेचच इकडे वासंती विचार करायला लागते की आता मी काय करू, म्हणजे यांचं लक्ष भटकेल बरं। मग ती मुद्दामून त्यांना येताना बघते आणि तिकडनं वरती जायला नाटक करते। मग ते गुंड वासंतीला हाक मारतात, वासंती वहिनी, अहो तुम्ही इकडे काय करताय? त्यावर वासंती म्हणते, मी दर्शन घेऊन येत होते देवीच्या देवळातून, पण तुम्ही इकडे काय करताय यावेळी? त्यावर ते म्हणतात, नाही काही नाही, आम्ही असेच चाललो आहे। बरं, इकडनं एक बाई जात होती, तिच्या हातात लहान मुलगीसुद्धा होती, तुम्ही पाहिलंत का हो तिला? त्याबरोबर वासंती म्हणते, लहान मुलगी असलेली बाई? हो पाहिली ना मी, अहो ती खूप वेगात पळत जात होती, मी तिला मागून खूप हाका मारल्या पण ती बाई काही थांबली नाही। का हो, काय झालं? त्याबरोबर लगेचच आता ते म्हणतात की नाही वहिनी, काही नाही, तुम्ही जा, आम्ही बघतो ना काय करायचं आहे ते, या तुम्ही। त्याबरोबर वासंती म्हणते, बरं पण काही झालेलं नाही आहे ना? त्यावर ते माणसं म्हणतात की नाही खरंच काही नाही। ती सांगते तिकडच्याच दिशेने गेली होती बघा। मग आता ते गुंड लगेचच आम्ही काय करायचं ते बघतो एवढं बोलून तिकडनं आता पुढे पळत जातात। आता कुठे वासंतीचा जीव हा जरा भांड्यात पडलेला असतो। मग काय वासंती त्या गुंडांना जसंच तिकडनं पळवते, 2 मिनटं बघते की ते खरोखर गेलेत ना। मग ते गेले त्याची खात्री पटल्याच्या नंतर लगेचच आता ती देवकीकडे येते आणि देवकीला म्हणायला लागते, ताई शांत व्हा, हे बघा मी तुम्हाला काहीच नाही करणार, खरंच सांगते, मला तुमची मदत करायची आहे, वाचवायचं आहे मला तुम्हाला, पण मला सांगा तरी नेमकं काय झालं? त्याबरोबर आता देवकी सांगायला लागते की एक नराधमाने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझं घर, माझा नवरा सगळं जाळलं ग त्याने। त्याबरोबर आता वासंती म्हणते, नागेश? त्याबरोबर ती म्हणते, नागेश घोरपडे ना? त्यावर लगेचच आता देवकी म्हणते, हो पण तुला कसं माहिती? त्यावर ती सांगते, कारण मी त्याची बायको आहे। आता हे ऐकल्यावर देवकी दगड घेते हातामध्ये आणि म्हणते, तू लांब हो माझ्यापासून, लांब हो माझ्यापासून, हे बघ मला काही करू नकोस, लांब हो। त्याबरोबर आता लगेचच वासंती तिला म्हणत असते, ऐका ना, ऐका ताई, हे बघा मला तुम्हाला नाही काही करायचं, प्लीज ऐका माझं, तुम्ही तो पहिला दगड खाली टाका। अहो लागेल कुणाला तरी दगड खाली टाका, मी खरंच सांगते, अहो माझा नवरा कसा आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे, पण प्लीज तुम्ही तो दगड आधी खाली टाका। त्याबरोबर लगेचच आता देवकी
हातातला दगड खाली टाकते. आता कुठे जरा जाऊन वासंतीचा जीव भांड्यात पडतो. मग देवकी वासंतीला म्हणायला लागते की काळजी करू नका, मी काही नाही होऊ देणार तुम्हाला, मी वाचवेन, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, सध्या तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची खूप गरज आहे, तुम्ही या माझ्याबरोबर. आणि मग आता ती तिला हॉस्पिटलमध्ये चल असं म्हणत असते. त्यावर देवकी म्हणते नाही नको, मी नाही वाचणार, पण माझी मुलगी, माझ्या मुलीला वाचव, तुला मूल असेल ना? त्यावर ती म्हणते हो मला एक मुलगा आहे. त्यावर लगेचच देवकी तिला म्हणते तुला तुझ्या मुलाची शपथ, माझ्या मुलीला वाचव, काहीही कर, पण माझ्या मुलीला त्या नीच नागेशच्या हाती लागू देऊ नको, तिच्यावर त्याची सावलीसुद्धा पडू देऊ नको, वचन दे मला. त्यावर ती म्हणते अहो पण तुम्ही माझ्याबरोबर दवाखान्यात चला त्यापेक्षा. त्यावर ती म्हणते नाही, तू वचन दे. मग आता वासंती तिला वचन देते की नागेशची सावलीसुद्धा मी तुझ्या मुलीवर पडू देणार नाही. ती बाई तिच्या मुलीला वासंतीच्या हातात देते आणि तिला आता तुम्ही इकडनं जा असं सांगते. वासंती त्या मुलीला घेऊन आता मंदिराजवळ येते देवीच्या आणि ती आता प्रार्थना करत असते की हे सगळं काय होऊन बसलं यांच्या हातून. इतक्यात त्या ठिकाणी प्रभास आलेला असतो. आता प्रभास वासंतीला तिकडे बघतो आणि म्हणत असतो अक्का तू काय करते इकडं, आणि ही पोरगी तू दे माझ्या हातात. त्याबरोबर ती सांगत असते नको, काय बोलताय तुम्ही हे दादा. त्याबरोबर तो सांगत असतो मी ही पोरगी तुझ्या मालकांकडे देतो, त्या काय करायचं ते बघून घेतील, तू सोडून दे, तुझं नाव नाही घेणार. त्यावर ती सांगते नाही नको, अहो जर असं केलं तर ते काय करतील याचा नेम नाही, आणि बघा ना या मुलीकडे, हिचा या सगळ्यात काय दोष आहे. मी तिच्या आईला वचन दिलं आहे मी तुझ्या मुलीला वाचवेन म्हणून, मी नाही देऊ शकत तुम्हाला ही मुलगी, आपण यांना सांगूयाच नको ना. बघा ना एकदा तिच्याकडे, काय दोष आहे त्या मुलीचा या सर्वात, का उगाच तुम्ही तिच्या मागे लागताय, नको, सोडून द्या ना तिला या सर्वातून, जाऊ द्या तिला. त्याबरोबर मग लगेचच आता तिला प्रभास सांगत असतो अक्का अगं का मला धर्मसंकटात टाकतेस, नको असं करू, तुझा नवरा कधीच पाप पुण्य काहीच बघत नसतो, तुझा नवरा फक्त त्याला काय हवं ते बघतो, जर तू असं केलंस तर तो तुलाही सोडणार नाही आणि मलाही, जीवानिशी जाऊ आपण, त्यापेक्षा सोड त्या मुलीला, दे माझ्याकडे, मी देतो तुझ्या नवऱ्याकडे, काय करायचं तो बघून घेईल, तू सोड. त्याबरोबर ती म्हणते नाही नको, असं प्लीज करू नका दादा, हे बघा मी तुम्हाला पूर्वीपासून माझा भाऊ मानले, तुम्ही माझ्या नंदेचा नवरा आहात, या नजरेने मी कधीच तुम्हाला बघितलं नाही, नंदेचा नवरा नंदवा या नात्यापेक्षाही आपल्या बहिणी भावाचं नातं खूप चांगलं आहे दादा, म्हणून मी तुम्हाला विनंती करते नका असं करू. बघा आपण देवीच्या दारात उभे आहोत, तुम्ही तुमच्या पापात मलाही सहभागी नका करून घेऊ, प्लीज मी हात जोडते हवं तर तुमच्या पुढ्यात. त्याबरोबर आता लगेचच देवीच्या वरचं जे फूल असतं ते खाली पडतं. आता देवीच्या डोक्यावरचं फूल पडल्याबरोबर लगेचच वासंती आता म्हणायला लागते बघा प्रभास दादा, अहो देवीने सुद्धा कौल दिला आपल्याला, आता तरी या मुलीला सोडून द्या, जीवनदान द्या तिला. त्याबरोबर प्रभास म्हणत असतो काळजी करू नको, या मुलीला मी काही होऊ देणार नाही, प्रभासच्या जीवावर आलं तरी चालेल, पण प्रभास या मुलीला तुझ्या नवऱ्याच्या हाती पडू देणार नाही, तू दे तिला माझ्याकडे आणि निघ. त्याबरोबर मग वासंती त्या मुलीला प्रभासच्या हातामध्ये देते आणि स्वतः तिकडनं निघून जाते. प्रभास देवीचा आशीर्वाद घेत असतो तर ती मुलगी मम्मा मम्मा असं सारखं म्हणत असते. तर प्रभास तिला सांगत असतो काळजी नको करू, जाऊ आपण बेटा. त्याबरोबर आता प्रभास हा विचार करतो 2-3 मिनटं की आता या मुलीला घेऊन जाऊ कुठे, आणि मग तो सुद्धा देवीच्या दारातून आता त्या मुलीला घेऊन तिकडनं निघून गेलेला असतो. आता इकडे नेहमीप्रमाणे वासंती याही वर्षी श्राद्ध घालण्यासाठी आलेली असते आणि ती आता देवकी आणि अंगद यांना सांगत असते की तुमची मुलगी जिथे कुठे आहे तिथे जिवंत आहे, सुखरूप आहे. आता ती कुठं आहे हे मी खरंच नाही सांगू शकत तुम्हाला, कारण ती कुठं आहे ते मलाही नाही माहीत, पण मी खरंच सांगते माझा पूर्ण विश्वास आहे प्रभास भाऊजींवरती, त्यांनी तुमच्या मुलीला काहीच होऊ दिलेलं नसणार, ती जिवंत असणार आणि व्यवस्थितसुद्धा असेल. माझा नवरा नागासारखा ज्या तुमच्या संपत्तीला वेटोळा घालून बसलाय त्याची वारस तुमची मुलगी आहे आणि एक ना एक दिवस देवी तिला तिची खरी ओळख नक्की मिळवून देईल, तुमची मुलगी नक्की परत येईल खरंच, पण पिंडाला कावळा शिवू देत तुमच्या. तर आता इकडनं गिरिजा जात असते आणि जाताना तिच्या हातातला जो कलश असतो तो खाली पडतो. आता गिरिजाचा कलश खाली 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 चाललेला असतो. गिरिजा अरे माझा कलश पडला एवढं म्हणत हातातलं सामान ताबडतोब खाली ठेवते आणि तो कलश उचलण्यासाठी खाली येते पटापट जिना उतरून. आता ती पटपट पटपट खाली येते, चटकन कलश उचलते आणि जाते. आता तो कलश बरोबर वासंतीच्या शेजारी पडलेला असतो. ती कलश उचलते आणि पटकनच तिकडनं निघून जाते. आता ती तिकडनं निघून गेल्याबरोबर वासंती ही बाजूला बघते, मागे बघते आणि म्हणत असते ही मुलगी मला काय माहीत का पण कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते, असं वाटतंय
की मी ह्या मुलीला या आधीसुद्धा भेटले होते. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, वासंती बहिणी, आता तुम्ही यावर्षीसुद्धा हा दिवा आणि हे फूल पाण्यामध्ये सोडा, बघू आपण काय होतं. पिंडाला कावळा शिवतो का? त्याबरोबर ती म्हणत असते, हो मी ताबडतोब करते. आता तोपर्यंत गिरिजा ही लगेचच तिकडनं पळत पळत निघून गेलेली असते, कारण ती आधीच खूपच जास्त घाईत असते. आता ती येते तर तिला लगेचच आता मावशी विचारते, काय गं कुठे राहिली होतीस, किती उशीर झाला? त्यावरती म्हणत असते, अगं सगुणा मावशी, ते कलश पडला माझ्या हातातनं. मग काय, कलश उचलायला परत खाली गेले आणि उशीर झाला. त्यावर सगुणा मावशी म्हणते, बरोबर असू दे. त्यावर गिरिजा विचारते, हे सगळं सामान इथंच ठेवू ना? सगुणा मावशी होकार देते. मग गिरिजा म्हणते, बरं आता मी निघू का मावशी, उशीर होतोय मला. त्यावर सगुणा मावशी म्हणते, होय होय तू निघ, अगं वाट बघत असेल ना मोनू तुझी, निघ तू निघ पुरी. आणि होय पुन्हा एकदा तुला तुझ्या वाढदिवसाच्या लय लय शुभेच्छा बघ. त्यावर लगेचच ती म्हणते, थँक्यू मावशी, बरं चल आता मी निघतोय, उशीर होतोय. आणि मग लगेचच आता ती तिकडनं निघते. त्याबरोबर सगुणा ज्या माणसाचं श्राद्ध घालायला आलेले असते तो दुसरा तिसरा कोणी नसून जिवंत नागेश असतो. आणि नागेशचं श्राद्ध आता ती घालत असते. आता नागेशच्या फोटोवरती ती हळद फेकते, कुंकू फेकते, त्यानंतर काळा कोळसा त्याची पावडरसुद्धा फेकते आणि त्याचा फोटो पूर्णपणे काळा करते. तर आता इथे दिवा सोडण्यासाठी वासंती आलेली असते. वासंती पाण्यामध्ये दिवा सोडते आणि नमस्कार करत असते. इतक्यात समोरूनसुद्धा एक दिवा येतो आणि त्या आता दुसऱ्या दिव्याला धडकतो. त्याबरोबर आता लगेचच वासंती समोरच्या बाजूला कोण आहे हे बघायला जाते, तर समोर तिला लगेचच तिची बहीण दिसते. त्याबरोबर ती लगेच आता तिच्याकडे येते आणि म्हणत असते, ताई थांब, ताई थांब ना, ए ताई ऐक, अगं थांब, सगुणा ताई थांब ना. पण ती काही थांबत नाही, ती तिकडनं निघून चाललेली असते. वासंती तिच्या जवळ येते आणि म्हणत असते, ताई अगं असं काय करतेस, ऐकून तरी घे गं माझं, थांब ना ताई थांब. हे बघ मला मान्य आहे माझं चुकलं, पण अगं रक्ताचं नातं आहे ना आपलं, रक्ताचं नातं असं कसं तोडता येईल, समजून घे ना मला. त्याबरोबर आता तिला तिची ताई सगुणा सांगत असते की हे बघ, मी तुझी ताई बी कोण बी नाही, निघ इकडनं चालती हो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शत्रूचा मित्र तो बी आपला शत्रूच असतोय, आणि तू तर शत्रूची बायको आहेस माझ्या, मग तू माझी बहीण होशीलच कशी? निघ इकडनं. तुला काय वाटतं गं, गेली 25 वर्ष इथं काय मी माझ्या नवऱ्याचं श्राद्ध घालायला येतो? नाही, गेली 25 वर्ष इथं येऊन मी नागेश घोरपडेचं श्राद्ध घालते. नागेश घोरपडे म्हणजे तुझा नवरा. आणि काळजी करू नकोस, तुला बी आता लवकरच तुझ्या नवऱ्याचं श्राद्ध घालायला लागणार आहे. नाही काय आहे ना, त्याच्या पापाचा घडा भरलाय आणि त्याचं विसर्जन ह्याच नदीत होणार, लक्षात ठेव. आता हे ऐकल्याच्या नंतर मात्र वासंतीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की आपलीच बहीण आपल्या कुंकवाचं श्राद्ध घालते, पण ती काही बोलत नाही. तर आता तिची बहीण म्हणत असते, आजपर्यंत मी खूप सहन केलं, पण आता नाही, बघ नक्की तुझ्या नवऱ्याच्या पापाचं विसर्जन होणार म्हणजे होणार, शब्द आहे माझा. तर इकडे आता गुरुजी नागेशला म्हणत असतात, नागेश साहेब आता नेहमीप्रमाणे ह्या कलशातलं जे पाणी आहे ते आंब्याच्या पानांनी संपूर्ण घरामध्ये शिंपडा, म्हणजे काय होईल, सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा पाप धुवून टाकण्याचा जो विधी आहे तो पूर्ण होईल. त्याबरोबर लगेचच नागेश होकार देतो आणि घरातून आता पाप धुवून टाकण्याचा जो काही विधी असतो तो सुरू करतो. आता तो संपूर्ण घरामध्ये आंब्याने पाणी शिंपडत असतो. तर इकडे आता गिरिजा ही बाजारात जायला निघालेली असते. ती विचार करत असते, अरे मोनू माझी वाट बघत बसला असेल, लईच उशीर झालाय मला, पण मग मोनूने अजूनपर्यंत फोन कसा केला नाही मला, माझा फोन. आणि मग ती आता फोन काढायसाठी बॅग उघडते. बॅग उघडल्यावर तिच्या लक्षात येतं की अरे मी तर माझा फोन सगुणा मावशीच्या गाडीत डिक्कीतच विसरले की, आता परत जायला लागणार असा विचार करून ती मागं फिरते. इतक्यात समोरून रुद्रप्रतापची बाईक येते. आता रुद्रप्रताप हा तिला धडकतो. खरं तर त्याची काहीच चूक नसते, गिरिजाच न बघता मागे वळलेली असते. आता गिरिजा पडत असते, रुद्रसुद्धा उडी मारतो आणि रुद्र तिला वाचवायला जातो आणि तिला वाचवण्याच्या नादात रुद्र स्वतःची गाडीसुद्धा पाडून घेतो आणि स्वतःसुद्धा पडतो. आता गिरिजा पडलेली असते, तिला थोडं लागलेलं असतं, ती तिच्या तंद्रीत असते. तर रुद्र मात्र आता गिरिजाला एकटक पाहण्यामध्ये व्यस्त होऊन जातो. रुद्र आता गिरिजाकडेच बघत राहिलेला असतो आणि मग रुद्राला लगेचच आठवायला लागतात ते म्हणजे गिरिजाचे शब्द. त्याला आठवत असतं की तो ज्यावेळेस मंदिरातून आला होता त्यावेळेस गिरिजा त्याला म्हणाली होती, तुम्ही प्रसाद चोरत होतात ना माझा,
तर आता लगेचच इकडे वासंती ही तिच्या बहिणीला म्हणत असते, ताई ताई अगं माफ कर ना मला. त्यावर तिची बहीण म्हणते, कसं माफ करू सांग ना. 25 वर्षापूर्वीच तुझी बहीण मेली तुझ्यासाठी, जेव्हा तू मला सोडून त्या नागेश बरोबर राहिलीस. त्याबरोबर ती म्हणत असते, ताई अगं तेव्हाच मी घर सोडून तुझ्याबरोबर निघून आले असते गं. पण विचार कर ना, जर तेव्हा मी निघून आले असते तर रुद्रचं काय झालं असतं. रुद्र लहान होता गं तेव्हा खूप, म्हणून मला तसं नाही करता आलं. त्याबरोबर तिची बहीण म्हणत असते, नाही केलंस नवं, मग आता भी येऊ नगस माझ्याजवळ, हो तिकडं. आणि ती आता स्वतःच्या बहिणीला दूर लोटत असते. त्याबरोबर आता वासंती मात्र म्हणत असते, ताई अगं माझी मजबुरी समजून तरी घे. विचार कर ना, माझ्या जागी स्वतःला ठेवून मी हे सगळं केलं फक्त रुद्रप्रतापसाठी. अगं त्याच्यासाठी मला त्या घरामध्ये राहावं लागलं. जर मी तिथे राहिले नसते तर माझ्या मुलाचं काय झालं असतं. विचार कर ना गं ताई थोडासा. पण आता तिची बहीण सगुना काहीच विचार करायला तयार नसते. तर इकडे आता रुद्रप्रताप मात्र गिरिजाच्या मस्त नजरेत हरवून गेलेला असतो. गिरिजा त्याला म्हणते, ओ सोडा मला, सोडा. आणि मग ती लगेचच उठून उभी राहते आणि स्वतःची ओढणी सरळ करायला लागते. त्याबरोबर अंगाला जी काही थोडीफार माती वगैरे लागलेली असते ती सगळी ती सरळ करत असते. रुद्रप्रताप मस्त रोडवरती झोपून एक हात उशाला घेऊन तिच्याकडे बघत असतो. त्याबरोबर आता गिरिजा ही त्याच्याकडे बघते आणि म्हणत असते, ओ प्रसाद चोर, उठा, उठून उभे राहा. तुम्ही काय माझा पाठलाग करताय काय? ओ हे बघा, जर माझा पाठलाग करत असाल ना तर लक्षात ठेवा मी तुम्हाला. त्याबरोबर रुद्र म्हणतो, बोला की काय तुम्ही मला. त्यावर ती म्हणत असते, मी तुम्हाला कसं सरळ करायचं ना ते बरोबर जाणते. तुमच्यासारख्यांना बरोबर वटणीवर आणता येतं मला. त्यामुळं माझा पाठलाग बिटलाग करायचा नाही, समजते ना व. त्याबरोबर रुद्रप्रताप म्हणत असतो, ते तर तुम्ही आधीच आणलंय. त्यावर लगेच ती म्हणते, काय म्हणालात? आओ काय बाई माणूस आहे, अक्कल नावाचा काही प्रकारच नाही आहे. किती काही बोलता हो तुम्ही, कळतं का नाही काही तुम्हाला. उगाचच्या उगाच तोंडात येतं ते सगळंच बोलत जाता का. आणि मग आता ती लगेचच रुद्रप्रतापला खूपच जास्त बडबड करायला लागते आणि ती एकटीच बडबडत असते आणि रुद्रप्रताप मात्र शांतपणे उभं राहून तिच्याकडे हसत बघत असतो आणि ती जे काही बोलत असते ते सगळं काही फक्त ऐकत चाललेलं असतो. कारण रुद्रला ती बोलत असते ते सगळं ऐकण्यात आनंद वाटत असतो. मग ती आता परत जाताना बघते तर काय, रुद्रप्रतापचा मोबाईल खाली पडलेला असतो. मग ती तो मोबाईल उचलते आणि त्याच्या हातामध्ये देते आणि त्याला म्हणते, हे घ्या. त्यावर तो म्हणतो, हां. त्यावर ती म्हणते, हात पुढं करा. तो मैत्री करण्यासाठी हँडशेक करण्यासाठी हात पुढे करतो. तर ती त्याचा हात पकडते, सरळ करते, त्यावर मोबाईल ठेवते आणि तुमचंच आहे नवं असं म्हणत तिकडनं निघते. त्याबरोबर आता लगेचच इकडे सगुना मावशी ही वासंतीला धक्का देते आणि तिकडनं निघून जाते. आता मात्र सगुनाने जोरात धक्का दिलेला असल्यामुळे वासंतीला खूपच जोरात लागलेलं असतं आणि वासंती आता म्हणायला लागते, ऐ ग आ. आता तिच्या हाताला खूप जोरात कळ लागलेली असते. तिला हात दुखायला लागतो, उचलता येत नसतो हात. इतक्यात आता तिकडनं गिरिजा जायला येते. गिरिजा ही आता तिला बघते आणि लगेच खाली येते आणि म्हणत असते, आओ फार लागलं काय तुम्हाला मावशी, ठीक आहे सा नवं. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते, तू मावशी म्हणालीस मला. त्यावर ती म्हणते, हो मावशी म्हटलं. त्याबरोबर ती म्हणते, काय नाही, जुन्या नात्यांनी ठोकर दिली की नवीन नाती समोर येऊन उभी राहतात आणि ती फुंकर घालतात की मग हळू बरं वाटतं. त्याबरोबर गिरिजा म्हणते, मावशी अहो तुम्हाला दवाखान्यात जायची गरज आहे, चला मी घेऊन जाते तुम्हाला दवाखान्यात. त्यावरती म्हणते, अगं नाही नको, एवढं फार काही झालेलं नाही आहे, मला दवाखान्यात जाण्याची खरंच गरज नाही. गिरिजा म्हणते, अहो असं काय म्हणताय, दवाखान्यात नाही गेलासा तर त्रास होईल ना तुम्हाला. त्याबरोबर त्या ठिकाणी गुरुजी येतात आणि म्हणतात, वासंतीताई अहो काय किती उशीर झाला तुम्हाला, अजून आपल्याला शेवटचा विधी करायचा आहे, अजून फुलं वाहायची आहेत, पिंडाला कावळा शिवायचा आहे. एकदा का पिंडाला कावळा शिवला, शेवटचा विधी पूर्ण झाला की मगच श्राद्ध पूर्ण होईल ना. त्यावर वासंती म्हणते, हो आलेच. आणि लगेचच आता ती गुरुजींबरोबर जायला लागते. मग गिरिजा म्हणते, मी सुद्धा येते तुमच्याबरोबर मावशी. आणि मग ती आता वासंतीबरोबर येते. वासंतीला गुरुजी फुलं वाहायला लावतात. वासंती फुलं वाहण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते, पण आता तिच्या हाताला दुखापत झालेली असते, त्यामुळे तिचा हात कोपरापासून पुढे हलत नसतो आणि त्यामुळे तिला फुलं वाहता येत नसतात. मग आता तिला मदत करण्यासाठी गिरिजा पायातली चप्पल काढते आणि स्वतःहून पुढे येते फुलं वाहायला. आणि मग ती अलगस तिच्या हाताला हात लावते, तिच्या हातातली फुलं स्वतःच्या हातात घेते आणि ती फुलं वाहते. त्यानंतर आता लगेचच वासंती ही देवकी आणि अंगदला प्रार्थना करते, तुम्ही दोघांनीही या, श्राद्धाला नक्की या.
तुमची मुलगी जिथे कुठे असेल तिथे व्यवस्थित असेल. एक दिवस ती नक्की परत येईल. श्राद्धाला या. त्याबरोबर आता तिथं 2 कावळे येतात आणि बरोबर ते श्राद्ध घातलेलं असतं ते अन्न खातात. त्याबरोबर हे बघून देवकीला खूपच जास्त बरं वाटून जातं. गेली 25 वर्ष ती नेहमी श्राद्ध घालत असते, पण कधीच कावळा शिवला नव्हता. आज काय तो कावळा शिवलेला असतो. त्यानंतर आता इकडे नागेश जो असतो तो देवकीला म्हणत असतो, आपल्या दोघांमधलं जे सिक्रेट आहे ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे. जर यातलं काहीतरी आपल्या चिरंजीवांना कळलं तर याद राख, गळा घोटून जीव घेईन तुझा, समजलं ना. त्याबरोबर आता इकडे मोनू आणि गिरिजा दोघंजणं बाजारात आलेले असतात. एक बाई फुल स्पीडमध्ये गाडी घेऊन जात असताना मोनूच्या संपूर्ण चेहऱ्यावरती कपड्यांवरती चिखल उडतो. त्याबरोबर आता गिरिजा जोरात मागून ओरडते, ए. त्याबरोबर आता ती गाडी थांबवते, गाडीतून बाहेर येते आणि म्हणायला लागते, ए, फक्त त्याच्या अंगावरच चिखल घातलाय ना, नशीब मान की त्याच्या अंगावर गाडी नाही घातली, समजलं ना. त्यानंतर आता ती बाई घरी येताना मात्र पूर्ण चिखलाने भरलेली असते. त्याबरोबर आता लगेचच हे बघून रुद्रप्रतापला खूप राग येतो. तो विचारतो, कोणी केलं हे सगळं, कोण मुलगी होती. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.